डे 2 श्रीराम श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने राम नाम वरानने राम नाम वरानने। जय श्रीराम। पुष्प दुसरी श्री रामगीता। कदाचिदेकांत उपस्थितं प्रभुं रामं रमालालितपादपङ्कजं सौमित्रिरासादितशुद्धभावनः प्रणम्य भक्त्या विनयान्वितो ब्रवीत् त्वं शुद्धबोधोऽसि हि सर्वदेहिनाम् आत्मास्यधीशोऽसि निराकृतिः स्वयं प्रतीयसे ज्ञानदृशां महामते पादाब्जभृङ्गाहितसङ्गसङ्गिनाम् अहं प्रपन्नोऽस्मि पदाम्बुजं प्रभो भावापवर्गं तव योगी भावितम् यथाञ्जसा ज्ञानमपारवारिधिं सुखं तरिष्यामि तथानुशाधि मां। श्रीराम। कधीतरी भगवान राम ज्यांच्या चरणकमलांची सेवा साक्षात श्री लक्ष्मी करते एकांतात बसले होते। त्यावेळेस शुद्ध विचारवाल्या लक्ष्मणांनी त्यांच्या जवळ जाऊन त्यांना भक्तिपूर्वक नमस्कार करून अति विनम्र भावाने म्हटले, हे महामते, आपण शुद्ध ज्ञान स्वरूप समस्त देहाधारींचे आत्मा, सर्वांचे स्वामी आणि स्वरूपापासून निराकार आहात। जे आपल्या चरणकमळासाठी भ्रमरूप आहे त्या परमभाग्यवानांच्या सहवासाच्या रसिकांनाच आपण ज्ञानदृष्टीतून दिसत असता। हे प्रभो, योगीजन ज्यांचे निरंतर चिंतन करतात, संसारातून सोडवणारे त्या आपल्या चरणकमली मी शरण आहे। आपण मला असा उपदेश द्या जेणेकरून मी सुगमपणेच अज्ञानरूपी अपार समुद्राच्या पार जाऊन लीन होईन। श्रुत्वाथ सौमित्रिवचोऽखिलं तदा प्राह प्रपन्नार्तिहरः प्रसन्नधीः विज्ञानमज्ञानतमः प्रशान्तये श्रुतिप्रपन्नं क्षितिपालभूषणः आदौ स्ववर्णाश्रमवर्णिताः क्रियाः कृत्वा समासादितशुद्धमानसः समाप्य तत्पूर्वमुपात्तसाधनः समाश्रयेत् सद्गुरुमात्मलब्धये क्रिया शरीरोद्भव हेतुरादृता प्रिया प्रियौ तौ भवतः सुरागिणः धर्मेतरौ तत्र पुनः शरीरकं पुनः क्रिया चक्रवदीर्यते भवः अज्ञानमेवास्य हि मूलकारणं तद्धानमेवात्र विधौ विधीयते विद्यैव तन्नाशविधौ पठीयसि न कर्म तज्जं सविरोधमीरितं नाज्ञानहानिर्न च द्रागसंशयो भवेत् ततः कर्म सदोषमुद्भवेत् ततः पुनः संस्कृतिरप्यवारिता तस्माद् बुधो ज्ञानविचारवान् भवेत्। श्रीराम। श्री लक्ष्मणांची ही सर्व वाणी ऐकून शरणागत वत्सल भूपाल शिरोमणी भगवान राम ऐकावयास उत्सुक झालेल्या लक्ष्मणांना त्यांच्या अज्ञान अंधाकाराचा नाश करण्यासाठी प्रसन्न चित्ताने ज्ञानोपदेश करू लागले। ते म्हणाले, सर्वप्रथम आप आपले वर्ण आणि आश्रमासाठी शास्त्रात सांगितलेल्या क्रियांचे यथावत पालन करावे। चित्त शुद्ध झाल्यावर ती कर्मे सोडून द्यावीत आणि शमदमादी साधनाद्वारा संपन्न होऊन
आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी सद्गुरूला शरण जावे. कर्मे देहांतरीच्या प्राप्तीसाठीच स्वीकार करण्यात आली आहेत, कारण त्यात प्रेम ठेवणाऱ्या पुरुषाकडून इष्ट अनिष्ट दोन्हीही प्रकारच्या क्रिया होत असतात. त्यांच्याकडून धर्म व अधर्म दोघांची प्राप्ती होते आणि त्या कारणामुळे शरीर प्राप्त होते, ज्यापासून पुन्हा कर्म होतात. अशा प्रकारे हा संसार चक्राप्रमाणे चालत राहतो. संसाराचे मूळ कारण अज्ञानच आहे आणि ह्या शास्त्रीय विधिवाक्यात त्या अज्ञानाचा नाशही संसारातून मुक्त होण्याचा उपाय सांगितला आहे. अज्ञानाचा नाश करण्यास ज्ञानच समर्थ आहे, सकाम कर्म नाही. कारण त्या अज्ञानापासून उत्पन्न होणारे कर्म त्याचे विरोधी होऊ शकत नाही. सकाम कर्मद्वारा अज्ञानाचा नाश अथवा रागाचा क्षय होऊ शकत नाही, पण त्यापासून दुसऱ्या सदोष कर्माची उत्पत्ती होते. त्यापासून पुन्हा संसाराची प्राप्ती होणे अनिवार्य आहे. त्याकरता बुद्धिमानाने ज्ञानविचारातच तत्पर राहिले पाहिजे. श्रीराम. द्वितीय पुष्प समाप्त. जय श्रीराम.